अण्णांचा धाक, सरकारचं एक पाऊल मागं. पण भ्रष्टाचार विरोधी चळवळीचं भवितव्य काय? हजारे यांची दुसरी फळी का नाही? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. माहितीच्या अधिकार कायद्याच्या नियमात जे बदल करण्यात आले त्या बदलांच्या विरोधात 5 जुलैपासून हे आंदोलन करण्याचा इशारा अण्णांनी दिलाय. राळेगण सिद्धी येथील यादव बाबा मंदिरात आंदोलन करणार असल्याचं पत्र हजारे यांनी गेल्याच महिन्यात सरकारला पाठवलंय. त्याची दखल घेतली नाही म्हणून स्मरणपत्रही धाडलं, तरीही सरकार हललं नाही. तर दुसरीकडं आंदोलन करावंच म्हणून माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध संघटना आणि हजारे यांचे जुने सहकारी नैतिक दबाव निर्माण करत आहेत. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आता उपोषण करावंच लागणार म्हणून अण्णा हजारे यांच्या वैद्यकीय तपासण्या करून घेण्यात आल्या. उद्या राळेगण सिद्धी ग्रामस्थांनी आंदोलनही पुकारलं होतं. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहितीच्या अधिकार कायद्यात ज्या दुरुस्त्या केल्या त्या दुरुस्त्यांना स्थगिती दिल्याची घोषणा केली. त्यामुळे आता आंदोलनही स्थगित होईल. सरकारनं उशिरा का होईना हजारे यांची दखल घेतली. पूर्वीचा अनुभव असा होता की अण्णांनी इशारा दिला की सरकारी यंत्रणा धावत पळत राळेगण सिद्धीला येत होत्या. चर्चा, बैठका, तोडगे, समित्या वगैरे हालचाली होत होत्या. विविध प्रस्ताव हजारे यांच्यासमोर मांडले जात होते. अण्णा ज्यांचं ऐकू शकतील अशा नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना पुढं केलं जात होतं. काहीही झालं तरी हजारे यांचं आंदोलन टाळायचंच अशा मिशन मोडवर यंत्रणा काम करायची. आता मात्र हजारे यांचा हा धाक राहिला नाही का, असाही प्रश्न पडतो. अर्थात आता अण्णांचं वय झालंय, शारीरिक मर्यादा आहेतच, पण एवढ्या मोठ्या काळात हजारे यांच्या आंदोलनाला कोणीही वारस तयार होऊ शकला नाही हेही दिसून येतं. यामागं काय कारण असेल? अण्णांनी तयार केलेले कार्यकर्ते, देशभक्त तरुण कुठे गेले? अण्णांचं वय आता 90 वर्ष आहे. आपल्या आयुष्यात देश आणि समाजासाठी वाहून घेतल्याप्रमाणे काम केलेल्या अण्णांबद्दल आदर आहेच. त्यांच्या कामाची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. याच कामातून, आंदोलनातून त्यांच्याबद्दल आदर आणि धाकही निर्माण झाला होता. त्यातून अनेक कामं मार्गी लागली, कित्येक कायदे झाले, जनतेची सोय झाली, भ्रष्टाचारी मंत्री, अधिकारी यांना घरी जावं लागलं. एवढंच कशाला, केंद्रातील सत्ता उलटवून टाकण्याची ताकद या आंदोलनात होती, हेही आपल्या देशानं पाहिलंय. अण्णा हजारे यांनी आत्तापर्यंत देशात आणि राज्यात मिळून 20 ते 22 वेळा उपोषण केले. यातून प्रश्न सुटलेत, काही मार्गी लागलेत. या आंदोलनात अनेकांनी त्यांना साथ दिली. अर्थात अशी साथ देताना काहींचे वेगळे हेतू होते, त्यांनी ते साध्य करून घेतले. त्यातून काही मंडळी हजारे यांच्यापासून दूर गेली, काहींना हजारे यांनीच दूर केलं. मात्र अण्णांपासून वेगळं होताना अनेकांचा काही ना काही फायदा झाला. कोणाला पदं मिळाली, कोणाला आर्थिक लाभाची साधनं मिळाली, कोणाला वलय मिळालं, नाव झालं, असा काही ना काही फायदा झाला. मात्र या मंडळींचा हजारे यांच्या मूळ आंदोलनाला काय फायदा झाला, हा प्रश्न उरतोच. जेव्हा पुन्हा आंदोलनाची वेळ येते तेव्हा अण्णा एकटेच उरलेले दिसतात. असंही सांगतात की अनेकांनी हजारे यांचा वापर आपल्या सोयीसाठी करून घेतला. आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी, बदल घडवून आणण्यासाठी अण्णांपर्यंत विषय पोचवायचा, त्यांना तो पटवायचा, पुरावा म्हणून कागदपत्र द्यायची आणि आंदोलनाद्वारे पाठपुरावा करायला भाग पाडायचं. असंही अनेकदा पाहायला मिळालं. त्यामुळं अनेक आंदोलनात आपल्याकडं पुरावे असल्याचं सांगत अण्णा विविध कागदपत्र फडकावत असत. या पुराव्यांची छाननी सुरू असल्याचं सांगत अण्णांना यासाठी मदत करणारी मंडळींना हे पटलं की आंदोलन उभं राहायचं. कधी कधी यश यायचं, कधी तात्पुरता विषय गाजायचा, असंही पाहायला मिळालंय. 2011 मध्ये दिल्लीत लोकपाल संबंधी केलेलं अण्णांचं आंदोलन सर्वोच्च ठरलं. मात्र दुर्दैवानं तेवढं मोठं आंदोलन पुढं कोणत्याही विषयावर उभं राहू शकलं नाही. उलट त्यानंतर अनेकदा हजारे यांनी आंदोलन करण्याआधीच तडजोडी मान्य कराव्या लागल्याची उदाहरणं आहेत. हजारे यांनी इशारा दिला की सरकार चर्चेचं गुऱ्हाळ लांबवत असे. आंदोलनाच्या आदल्या दिवशी मंत्री गावात येऊन तोडगा काढला जाई आणि आंदोलन स्थगित केल्याची घोषणा होई, असंही अनेकदा आढळून आले. राज्यातील लोकायुक्त कायदा कडक करण्याच्या मागणीसाठीचं आंदोलन मात्र तीव्र झालं होतं. तेव्हा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मंत्र्यांना राळेगण सिद्धीत दिवसभर तळ ठोकून बैठका घ्याव्या लागल्या. त्यातून समितीची संकल्पना पुढे आली. त्यावर समाधान होऊन आंदोलन मिटलं.
काही वर्षानंतर त्यानुसार कायदा झाला, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीचं काम अद्याप रखडलेलेच आहे. अशी ही अण्णांची आंदोलनं पाहायला मिळाली आहेत. आत्ताचं ताजं आंदोलन हेही हजारे यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आहे. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार कायदा होण्यामध्ये हजारे यांचं योगदान मोठं आहे. त्यानंतर हा कायदा देशात लागू झाला. हा कायदा करताना सामान्य माणसाचा विचार करण्यात आला होता. सामान्य माणसांना सहजरित्या माहिती कशी मिळेल असं त्याचं स्वरूप ठेवण्यात आले. मात्र यात गैरप्रकार वाढले, तेही नाकारता येत नाहीत. अनेकांनी या कायद्याचा गैरवापर सुरू केला. त्यातून वेगळीच व्यवस्था तयार झाली. ती सर्वांसाठीच त्रासदायक ठरते, हेही नाकारून चालणार नाही. मात्र त्यासाठी मूळ कायद्याचेच दात पाडणं योग्य नाही. गैरप्रकार करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सर्वांनाच माहिती मिळण्यापासून वंचित ठेवणं योग्य नाही. याच मुद्द्यावर हे आंदोलन उभा राहतंय. मधल्या काळात हजारे यांच्याबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले. काही जाणीवपूर्वक पसरविण्यात आले. काही घटनाही तशा घडत गेल्या आणि त्याला पुष्टीच मिळत गेली. त्यामुळं एकेकाळी तरुणांसाठी आणि देशातील सर्वांसाठीच हिरो ठरलेले अण्णा टीकेचे धनी बनले. त्यांच्यावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिक्का मारला गेला. त्यामुळं विरोधी मंडळी हजारे यांच्यावर कायमच टीका करते. त्याचा परिणाम तरुणाईवर झाला. ज्या तरुणांवर हजारे यांची भिस्त होती ती तरुणाई त्यांच्यापासून दूर लोटली गेली. एक काळ असा होता की देशसेवेसाठी वाहून घेतल्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन कितीतरी तरुण हजारे यांच्या छत्रछायेखाली वावरत होते. त्याच तरुणाईच्या बळावर हजारे यांनी देशाचा विकास आणि विविध सुधारणांची स्वप्न पाहिली होती. आपण समाज आणि देशासाठी काम करतो, त्यामुळे समाज आपल्यासोबत आहे हे हजारे नेहमी गृहीत धरून राहिले. तेथेच त्यांची चूक झाली. संसारी माणसं कशी सोयीने वागतात, सार्वजनिक विषय वेगळे आणि स्वतःच्या फायद्याचे खाजगी विषय वेगळे, अशी दुटप्पी भूमिका घेऊन वावरणारा समाज हजारे यांना पुरता कळला नसावा. प्रत्येक वेळी समाज साथ देईल या आशेवर हजारे राहिले. मात्र अनेकदा समाजानं पाठ फिरवल्यावर हजारे नाराज झाल्याचंही पाहायला मिळालं. आता बस झालं, कोणासाठी आंदोलन करायचं, अशी हतबलताही त्यांनी काही वेळा बोलून दाखवली. एका बाजूला राजकीय किंवा अन्य कारणांमुळे दुरावलेले सहकारी, विस्कळीत झालेली चळवळ, समाज आणि तरुणाईनं फिरवलेली पाठ, अशा कारणांमुळे अण्णांचं पाठबळ कमी होत गेलं. त्यामुळं सरकार विरोधातील धारही कमी होत गेली. अशा परिस्थितीचा फायदा सरकारनं उठवला. अण्णांबद्दल सहानुभूती आणि आदर व्यक्त करीत त्यांना जवळ करण्यास सुरुवात केली. अण्णा आमच्यासोबत आहेत, अण्णांचा आम्ही आदर करतो, त्यांना सन्मान देतो, असं दाखवून देण्याची संधी साधली गेली. एका बाजूला विस्कळीत झालेलं आंदोलन, दुसरीकडं हजारे यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा, या पार्श्वभूमीवर सरकारशी त्यांची जवळीक असल्याची गोष्ट बिंबविण्यात यश येत गेलं. जेव्हा एखादं आंदोलन होतं, त्याचा उद्देश मागणी मान्य करून घेणं हा तर असतोच, पण यासोबतच या विषयावर जनजागृती करणं, सरकारची चूक लोकांना दाखवून देणं हाही असतो. मात्र आंदोलन टळलं किंवा त्याची फारशी चर्चा झाली नाही तर दुसरा उद्देश फारसा सफल होत नाही. त्यासाठीही सरकारचे प्रयत्न असू शकतात. अण्णा हजारे हे एक असं व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी लोकशाहीत सत्तेला प्रश्न विचारण्याची संस्कृती जिवंत ठेवली आहे. तरीही यासाठी हजारे यांच्यासारख्या मोठी चळवळ उभारणाऱ्या समाजसेवकाला गृहीत धरलं जात असेल तर ही आंदोलनासाठी, सर्वच चळवळींसाठी नामुष्कीची गोष्ट आहे. देशातून आंदोलनं, चळवळी संपविण्याचे जे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय, त्याचाच हा एक भाग असावा. ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन चळवळी, आंदोलनं उभी राहणं अपेक्षित होतं, त्याच हजारे यांच्या वाट्याला आज ही उपेक्षा का यावी? हजारे यांच्या आंदोलनातील आणखी एक ठळक त्रुटी आहे, ती म्हणजे वारसा तयार झाला नाही. भविष्यात हजारे यांची ही चळवळ मोठ्या ताकदीनं पुढे नेऊ शकेल अशी ना कोणती संघटना तयार झाली, ना कोणी कार्यकर्ता. ज्या कोणी संघटना तयार झाल्या, जे कोणी नेते पुढे आले, त्यांच्याशी हजारे यांचं पटलं नाही किंवा पटत नाही. त्यामुळं या आंदोलनाला वारस कोण हा प्रश्न कायम राहतो. लोकशाहीत निवडणुकांसोबत आंदोलनं ही एक ताकद असते. ती जिवंत राहिली पाहिजे. तशी ती ठेवणं ही समाजाचीही जबाबदारी आहे. केवळ हजारे यांच्यावर टीका करून काम भागणार नाही. ज्यांना कोणाला हजारे यांचं आंदोलन आता कामाचं राहिले नाही असं वाटतं, त्यांनी पुढाकार घेऊन नवं आंदोलन उभं केलं पाहिजे. किमान ही जागा भरून काढणाऱ्या आंदोलनांना आपल्या परीनं पाठबळ दिलं पाहिजे.
अण्णा त्यांच्या पद्धतीनं काम करतील. ज्यांना हे मान्य नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करावं. मात्र चळवळी, आंदोलनं जिवंत राहिली पाहिजेत. लोकशाहीसाठी ते आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.